हॅलो नमस्कार. तर आज मी आणखीन एक मेनू तुमच्यासाठी घेऊन आलीये जो मी आदनमधन तृषाला बनवून देत असते. सगळ्यात आधी ती काय करते बघा, उठल्या उठल्या तिनं तिचा बेड आवरून घेते. त्याच्यानंतर मस्तपैकी मी सगळे व्हेजिटेबल्स कापून घेतल्यात, कारण आज बनवायची मला तृषासाठी व्हेजिटेबलची मिक्स खिचडी. फ्रीज मध्ये जेवढ्या अवेलेबल असतात तेवढ्या सगळ्या आहे ना मी कट करून घेत असते. त्याच्यानंतर 2 चम्मच तांदूळ आणि 1 चम्मच डाळ असं प्रमाण घेऊन ये ना ते छान धुवून त्याला परत पाण्यामध्ये ठेवून दिले भिजत. तेव्हा एक कुकर गरम करून घेतला, त्याच्यामध्ये 1 चम्मच तूप घातलं. मस्त फोडणी जिरं, मोहरी, कढीपत्ता, 1 मिरची, ठेचलेला लसूण. आणि तुमची बेबी जर तिखट खात नसतील तर ह्या गोष्टी स्किप केल्या तरी चालतील, पण तृषा तिखट खाते त्याच्यामुळे अशी छान तडका दिला, छान तुपाची फोडणी दिली. मग सगळ्या भाज्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्या, मिक्स केलं. हळद, मीठ पिंक साल्ट वापरते मी सध्या तरी, तर रॉक साल्ट म्हणू शकतो आपण त्याला. तर मस्त पैकी ते टाकलं, मिक्स केलं छान आणि एक वाफ देऊन घेतली. आणि त्याच्यानंतर मग शिळं आपण भिजत टाकलेलं तांदूळ आणि डाळ आहे ना त्याच्यामध्ये सगळं पाण्यासकट ओतून टाकलं आणि एक्स्ट्रा 1 ग्लास पाणी घातलं. आणि शिट्ट्यांचं म्हणाल तर 2-3 शिट्ट्या छान काढून घ्यायच्या, कारण खिचडी एकदम मऊ सूत लुसलुशीत शिजल्या जाते. आणि शिट्ट्या झाल्यानंतर अशी काहीशी आता आपली खिचडी रेडी आहे. पुन्हा थंडगार करून घेतली आणि त्याच्यावरती तूप घातलं. आणि तृषाला छान आज म्हटलं स्पून नको, आपण हातानेच भिरवूयात. तृषाला हाताने भिरवून घेतलं. तर असा काही आजचा मेनू होता. तर कसं वाटलं नक्की सांगा. बाय बाय.